हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे बाळ झालेलं आहे आणि बाळाची तयारी आमची सुरू झालेली होती आणि आमचं बाळ आणि दीदी आजच घरी येणार आहे. सो त्याच्यासाठीची तयारी सुद्धा आम्हाला चालू करायची आहे. बट अजूनपर्यंत आता काय चालू केलेली नाहीये, पण सकाळी झाली आहे, लवकर उठली. असं मला तर ना असं झालंय की मी कधी लवकर उठते आणि परत बाळाला जाऊन भेटून येते, म्हणून मी आज लवकर उठली आणि फटाफट रेडी झाली आणि बाळासाठी आणि दीदीसाठी नाश्ता, बाळासाठी नाही दीदीसाठी नाश्ता घेऊन चाललेली आहे. अँड लेट्स सी त्याच्यानंतर आपण आज काय काय तयारी करणार आहोत. दीदीचं आज एंट्री होणार आहे, सो बाळाची आणि दीदीची वेलकमची तयारी सुद्धा करायची आहे. सो सगळ्या डिटेल्स कशी तयारी करणार आहे, काय काय करणार आहे आणि आम्ही किती एक्साइटेड आहोत हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. पण बाळ झोपलेलं म्हणून मी व्हिडिओ काय काढला नाही. बाळ पण झोपलंय, रात्रभर जागवलंय जिजूंना. जिजू झोपलं तर जागे नाही, जागेच होते. त्या दोघी जणी झोपल्यात, मग जिजू जागेत की उगाच आवाज बिवाज झाला तर उठायला. अँड सूरज, म्हणजे मी नोटीस नाही केलं, सूरज खाली आला नंतर मी काय घातलंय बघ, मी काय घातलंय बघ, आणि मला असं वाटलं की हा ठीक आहे घातलंयस तर त्यात काय छान कपडे घातले. नंतर बोलतो मी घातल्यात कुठला कलर घातलेला आहे. घातलेला आहे पिंक. ह्याच्यावरनं गेस करा, जे मी तुम्हाला कालपासून गेस करायला सांगते, पण आज तुम्हाला समजणार आहे ऍक्च्युअल मध्ये की बेबी गर्ल आहे की बेबी बॉय आहे. आणि त्यासाठी आम्ही दोघांनी परत तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी कपडे घातले. नाही, तुम्ही अंदाज लावू शकता. मामाने मामा जास्त प्रिय आहे की मामी जास्त प्रिय? मामी जास्त प्रेम करते की मामा जास्त प्रेम? मामा जास्त प्रेम करतो ऑब्विसली. सो आता आम्ही चाललो आहे डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी. मे बी दीदीचं आणि बाळाचं आज वेलकम होईल, होप सो. डॉक्टर काय बोलतात त्याच्यावरती डिपेंड आहे. सो आता आम्ही सामान घेऊ आणि आम्ही तयारी आतापासूनच करून ठेवतोय, सो दॅट लास्ट मोमेंट आमची गडबड नको व्हायला. सामान घेऊन ठेवतोय, भले जेव्हा आम्हाला कळेल, म्हणजे तरी आमच्याकडे 3-4 तासाचा वेळ राहील, तेव्हा आम्ही फटाफट तयारी करू. सेम माझ्या मामांच्या सारखे, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. एवढे छान नाही, आम्ही म्हणतो मामाच म्हणतो त्यांना, आले मामाचे. म्हणजे कुठे नाही कुठे ते भेटणार आपल्याला. मी असं हे करते पण यामध्ये इतका खूप आहे पाहिजे. छान आहे. तुझं नाव तुमची आई वगैरे मला मार्केटमध्ये अशी दिसत असते. मी नंतर ठरवून दिलं पण तुमची आईला पनवेललाच राहते ना. पनवेलला म्हणजे ना पण एकदा त्यांच्याकडून तुम्हाला फोन लावून नसेल घ्यायचा म्हणून. हो चालेल. हो, बारवी 1 नंबर ना, 1 नंबर आहे का? ते बेबीज आहे तिकडे ते. My birthday. My first step. Welcome पाहिजे आपल्याला. झालं, रिव्हील केलं मामानी. आम्ही आलेलो आहे डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी आणि यांच्याकडे खूप काय काय आहे, म्हणजे एवढ्या गोष्टी घेतल्यात आम्ही. एकूण एक गोष्ट भेटेल तुम्हाला इकडे, पार्टी रिलेटेड सर्व काही. हॅपी बर्थडेचं LED, ते बघा सर्व लाडके बाप्पावर सर्व गोष्टी इकडे अवेलेबल आहे. तर तुम्हाला कधी पण काही पार्टी रिलेटेड काही घ्यायचं, तुम्ही पनवेलला राहत असाल किंवा नवी मुंबईमध्ये कुठेही राहत असाल, तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता. यांचं कार्ड मी तुम्हाला या क्लिप नंतर तुम्हाला दाखवतो. त्रिमूर्ती पार्टी शॉप विथ
फ्लावर्स घेऊन झाले. आता आम्ही आलोय फ्लावर्स घेण्यासाठी, कारण काय वेलकम साठी फ्लावरचं डेकोरेशन सुद्धा करायचं आहे. सो बघतो आता काय काय मिळते आणि काय काय घेतोय ते. आमचे फ्लावर्स वगैरे सगळे घेऊन झाले. घेतले. मामा पहिल्या दिवसापासूनच ऑन ड्युटी. ऑलरेडी आम्हाला एकदम एक्साइटमेंट आहे. आज येणार. जर आज कल्टी दिली ना तर डॉक्टरलाच बघितलं. डॉक्टरला जाऊन बोले तू इथेच, मी माझ्या भाचीला घेऊन चाललोय. एवढी तयारी करतोय आणि डॉक्टरने जर नाटक केलं तर भेटून जायचं आपण. नको, आपण तयारीला लागू. सो बाळाचा बेड असेंबल करण्याची तयारी चालू होणार आहे आता. आणि तुम्ही बघणार ना की इतका छान क्रीप मागवलेला आहे, आणि जो की मागवला आहे आम्ही हनी या वेबसाईट वरून. तुम्ही एकदा असेंबल झाल्यावर बघा, तुमच्याकडे जर बाळ असेल किंवा येणार असेल, तुम्ही एकदा हा बेड बघणार ना, तुम्ही नक्की ह्यांच्या साईटवरती जाऊन लगेच मागवणार. बघा फक्त दोन गोष्टी आलेल्या आहेत. एक म्हणजे हा रॉकरचा आणि क्रिपचा पूर्ण पार्ट आहे जो आम्हाला असेंबल करायचा आहे, आणि एक आहे हा बेडिंग सेट. आता आम्हाला माहित नव्हतं त्या वेळेला की मुलगा येणार की मुलगी येणार आहे. आम्ही न्यूट्रल कलर मागवला आहे, ज्याच्यामध्ये आमचा बिंगो आहे. बिंगो आहे, इकडे बिंगो आहे, सगळीकडे बिंगो आहे. तर हा एक न्यूट्रल कलर मागवला आहे आम्ही. क्रीप आहे. कसं असेंबल करायचं आता हे आम्हाला परत हा मी जपून ठेवणार आहे, कारण काय दीदी जेव्हा परत तिच्या घरी जाईल बाळ थोडं मोठं झाल्यावरती, सो तिला पण लागेल. उशी आहे नाही, नेट आहे, मॉस्किटो नेट. अच्छा, हा, त्यामुळे मॉस्किटो नेट सुद्धा येतो. फायनली एका तासानंतर आमचा बेड लावून झालाय. डिफिकल्ट नाहीये, बट समजून लावायला टाइम गेलाय ना. हो. काय काय फंक्शनॅलिटी दाखवू सूरज? ह्याच्यामध्ये खूप काही आहे. आता हे तर मॉस्किटो नेट आहे बाळासाठी रात्री झोपताना. ही आपण बाजूला घेतली तर बाळाला खाऊ घालताना वगैरे किंवा डायपर चेंज करायचं असेल, खाऊ घालायचं असेल, सामान ठेवण्यासाठी इकडे असं फोल्ड होतं, आणि हा ट्रे आहे फोल्डेबल ट्रे, आणि असंच हा परत खाली पण येऊन जातो. ते तर झालंच. आता बाळाची खेळणी येतील ना ते ठेवायला आहे, आणि एक्स्ट्राचं सामान, बेडिंगचं सेट सामान वगैरे काय असेल तर ते ठेवता येईल तिथे. अँड हे दाखव. बेडला कनेक्ट करायचं असेल तर, जर तुम्हाला बेडला कनेक्ट करायचं असेल तिकडनं उघड. असं हे लॉक आहे, तो ओपन करायचा. आता हे बांधलेली आहे आधी, जेव्हा बेडला कनेक्ट करायचं फक्त उघडायचं. सोड ना ते खाली तर सोड. हा, अच्छा, ती गादी बांधली आहे ना. ही बांधलेली आहे म्हणून हे काढलं की पूर्ण खाली येणार आणि ते बेडला कनेक्ट करू शकता. आता ह्याच्यावरती अजून ड्राय शीट, बाबूची ब्लँकेट वगैरे सगळं टाकायचंय. ते आम्ही थोड्या वेळाने करू. बाळ याच्या आधी करून ठेवू. आता तर रेडी झालाय, पण मस्त दिसतंय. आणि बाळाच्या बेडची जागा पण ठेवून दे जागेवरती. हा, सगळं फिटिंग केलं. या हो, काय नाही होत.
मस्त रे, सुंदर सुंदर एकदम सुंदर. तर बघा कोण आलेलं आहे मदतीला. अरे उठ, चढली आहे मग कुठे, चढली आहे मग कुठे. इथे वेलकम बेबीचं चालू आहे. हा बरोबर आहे. अँड इकडे ह्यांचं फुलांचं चालू आहे. इथे या लोकांनी एवढे सगळे बलून्स पण फुगून ठेवले आल्या आल्या. नवरा कुठे का तुझा? तो काय जोपर्यंत त्याला बोलवणार नाही येणार नाही. कुठे उभे बघ. बघा जिजू, बघू एक मिनिट, हलकं खाली बघा. बस. हे बेबी लावून झालंय. सगळं भरलंय नुसतं. हा बेबी येणार आहे जसं समजलंय तसं. आमच्या घराचं तर साफसफाई आणि अजून खालचं वाला गोष्टी करायच्या आहेत, फ्लावर डेकोरेशन. म्हणून आता सगळे शिफ्ट झालेत काकूंच्या घरी. आणि काव्याला आल्या आल्या बसवलंय कामाला आम्ही. हे बघ बेटा, हे 2च कलर झालेत आपले, हे 2 आणि हे 2. 4 वापरले गेले. मी हे 2, मग तुला कोणते आवडते ते कर. ठीक आहे, छान करते ते पण. आर्टिस्ट आहे ती आई. आर्ट ऑन फॅब्रिक यांच्या इंस्टाग्राम पेजवरून आम्हाला हे सुंदर असं वेलकम बेबीचं पावलांचं रिसीव्ह झालेलं आहे. आणि जे की खूप सुंदर दिसतंय. आणि आता आम्ही इथे डेकोरेशन करतो म्हणून इथे खाली ठेवलेलं आहे, कारण की आम्हाला इथे सजवायचं आहे. आणि इथे ऐश्वर्या मॅडम बघा काय करतायत. आणि मम्मी सुद्धा आलेली आहे काव्यासोबतच. झालं का आई? हा हा सध्या इकडे बाहेर वेलकम टू मामाचं घर झालेलं आहे. आणि इकडे अर्धं डेकोर झालंय. आणि अजून इकडचं बाकी आहे. इकडे हे दोघं करतायत, तिकडे काव्या करतेय. अँड आता इकडे मी एखादं बटरफ्लाय काढते परत एक. आय होप सो लवकरात लवकर झालं पाहिजे. होईल का टीम? हाऊचा जोश होईल काही? होईल होईल. अजून एक सर्कल करते, त्याच्यामध्ये उभं राहता येईल. काय चालू आहे? इथे करू, इथे गोल करू, फक्त सर्कल असा फुल कर. फुल हा हे असं गोल कर आणि ह्याला असं ते गोल फुलवाला वगैरे. हा इथे इथे पण सर्कल करते ना मोठं. येलो कलरचं करते. झालं ना येल्लोचं काम? हा झालं. कसं वाटतंय? छान झालं एकदम. बाकी सगळं झालं मॅडम. हा रूमचं ऑलमोस्ट झालंय सगळं. तो कनेक्ट करावा लागेल आपल्याला. कोणतं? नाही ऍटलीस्ट. अच्छा दरवाजा बंद होईल ना. बस बस तेवढं. हा जा. तो काव्या रेडी करते बेबी गर्लचं. छान असं डेकोरेशन चालू आहे तिचं. इकडे पुढे आलं, हे तर झालंच आहे. पुढे तिकडे पण आहे, ते जेव्हा दीदी एंटर करेल तेव्हा दाखवतो.
आम्ही आलोय आता खाली गाडीची सजावट करण्यासाठी आणि फुलं उरलेली तर इथे सुद्धा टाकलीत आम्ही आता. हा इन्स्ट्रक्टर आले लेट. हा काय बोलली ऐश्वर्या? काय कामाचं नाही. हा काय कामाचे नाही. आमच्या सगळ्यांचा अवतार बघा, अवतार. काम करून करून दादाला पण कामाला लावलंय थोडस लेट. थोडस हा थोडस कर पण झालेलं आहे. इथे हे लावलंय, इथे हे लावलंय आणि हे काय होईल हवेसोबत असं उडेल. अरे त्या हवेसोबत उडेल. हा तसं इथे आम्ही चाललोय आता दीदीला घ्यायला. सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे. जस्ट जाऊन दीदीला घेऊन यायचंय आणि मी तुम्हाला दाखवते तिची रिॲक्शन काय असणार आहे ती.